नमस्कार. मी त्र्यंबक इप्पर प्रोफेशनशी अकॅडमीच्या या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. मित्रांनो, 2024च्या 16 जूनच्या होणाऱ्या MPSC कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी PYQ सिरीज हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांना विषयानुसार आपल्या PYQची तयारी करावीच लागते, कारण कुठलाही परीक्षेला फेस करताना मागच्या वर्षाचा प्रश्न आणि त्या परीक्षेचा अभ्यासक्रम ह्या दोन गोष्टी माहीत असाव्यात. आपण आजच्या लेक्चरमध्ये 2019चे कंबाईनचे PYQ बघणार आहोत. विषय आहे इतिहास, हे लक्षात राहू द्या. आजचा जो पहिला प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली? लक्षात राहू द्या. पर्याय आहेत विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. मित्रांनो, थोडं व्यवस्थितपणे लक्ष द्या या प्रश्नाकडे. काय नाव आहे प्रश्न बघा. आर्थिक मदत केली शाहू महाराजांनी. शाहू महाराज कोल्हापूर संस्थान. ओके, हा प्रश्न वेगळ्या एक्झामला वेगळ्या वर्षी विचारलाय, लक्षात राहू द्या. आणि हा प्रश्न वारंवार येतोय. एकंदरीत 15 ते 16 वृत्तपत्र आहेत ज्यांना आर्थिक मदत केली होती. आजच्या या लेक्चरमध्ये मी 16 वृत्तपत्राची नावं सांगणार आहे. अगोदर आपण प्रश्न बघूया. प्रश्न काय बघा आणि आयोगाचं उत्तर काय, लक्षात राहू द्या. पर्याय आहेत विजयी मराठा, तरुण मराठा. लक्षात राहू द्या. विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. नाव आहे विजयी मराठा, लक्षात ठेवा. श्रीपतराव शिंदे यांचा आहे विजयी मराठा. पुण्याहून निघत होतं. कुणाचं आहे? विजयी मराठा. हे परीक्षेला येईल. श्रीपतराव शिंदे, श्रीपतराव शिंदे, लक्षात राहू द्या. पुण्याहून निघत होतं हे वृत्तपत्र विजयी मराठा. यानंतर हे 1918च्या दरम्यान निघत होतं. लक्षात राहू द्या. विजयी मराठा या नावामध्ये आपल्याला कन्फ्यूज करेल कधी कधी. त्यानंतर होतं तरुण मराठा. पुढचं काय? तरुण मराठा. हे वर्तमानपत्र दिनकरराव जवळकरांचं होतं. लक्षात ठेवा. ब्राह्मण उत्तर चळवळीचे नेते दिनकरराव जवळकर. ओके, दिनकरराव जवळकर यांचं होतं. दोन वृत्तपत्राला आर्थिक सहाय्य केलं होतं. आता पर्यायामध्ये आहे कैवारी आणि तेज. काय पर्यायामध्ये? काय कैवारी आणि तेज. तर लक्षात राहू द्या, कैवारी आणि तेज हेही वर्तमानपत्र दिनकरराव जवळकरांचे आहेत. कुणाचे आहेत? दिनकरराव जवळकरांचे आहेत. परंतु या दोन वर्तमानपत्राला आर्थिक सहाय्य नव्हतं. काय नव्हतं? आर्थिक सहाय्य नव्हतं. आयोगानं पहिल्या आन्सर कीला ABCD उत्तर दिलं होतं, परंतु A आणि B याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? फक्त A आणि B उत्तर येते. तुम्हाला पटतंय का उत्तर? बघा, A आणि B. का? कारण का आर्थिक सहाय्य केलेल्या वर्तमानपत्राची जे नावं बघितली आपण, सुधारक कुणाचं होतं? लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकरांचं. 1888ला सुरू झालं होतं. ओके, या वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर जागरूक, लक्षात राहू द्या, वालचंद्र कोठारीचं. म्हणजे आपण काय करूया, शाहू महाराजांनी ज्या वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली त्या वर्तमानपत्राला एकदा ओव्हरलुक करूया. सुधारक. यानंतर बघा, मी फक्त नावं सांगतो वर्तमानपत्राची, आपण त्याचं तुम्ही लक्षात राहू द्या की कोणते वर्तमानपत्र होती ज्याला आर्थिक मदत केली. जागरूक वालचंद्र कोठारी यांचं होतं, जागरूक. त्यानंतर विजय मराठा आपण बघितलं, श्रीपतराव शिंदे यांचं. याच्यानंतर लक्षात ठेवा, विजय मराठा दुसरं पण होतं भगवंतराव पाळेकरांचं. हे लक्षात राहू द्या, विजय मराठा भगवंतराव पाळेकरांचं होतं. याही वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली होती. त्याच्यानंतर पुढं संदेश, IMP करा, संदेशला या वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली होती. अच्युतराव कोलटकरांचं होतं संदेश. ओके, त्यानंतर तरुण मराठा आताच बघितलं आपण, दिनकरराव जवळकरांचं होतं. ओके, याच्यानंतर डेक्कन रयत. हा, डेक्कन रयतवर आपला प्रश्न येतोय. पुढचं डेक्कन रयत, हे लक्षात राहू द्या. डेक्कन रयत या वर्तमानपत्रालाही शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. अण्णासाहेब, लक्षात ठेवा, लटे यांचं होतं डेक्कन रयत. त्यानंतर प्रबोधन, केशव सीताराम ठाकरे. ओके, प्रबोधन. बघा, आता हे वर्तमानपत्र ॲडिशन माहिती, हाच PYQचा खरा फायदा असतो. म्हणजे कोणते कोणते वर्तमानपत्र? सुधारक, जागरूक, संदेश, डेक्कन रयत, प्रबोधन. त्यानंतर शिवछत्रपती. ओके, निंबाळकरांचं होतं शिवछत्रपती. पुढचं शिवछत्रपती. ओके, याही वर्तमानपत्रांनी शाहू महाराजांनी बघा आर्थिक मदत केली होती. याच्यानंतर जागृती 2 होते नावामध्ये, लक्षात ठेवा. जागृती 1 लक्षात ठेवा, भगवंतराव पाळेकरांचं होतं, बडदेव निघत होतं, याला मदत केली होती. परंतु जागृती दुसरं पण होतं. ओके, मांडगुळकरांचं, याला मदत नव्हती. भगवंतराव पाळेकरांच्या जागृती वर्तमानपत्राला मदत होती, मांडगुळकरांच्या नव्हती. कन्फ्यूज करेल कधी. पुढचं आहे संजीवनी. कोणतं? संजीवनी. याचे बघा कुणाचं होतं हे संजीवनी? दत्तात्रय भिकाजी रणदिवे यांचं. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आहे त्याला IMP करा, मूक नाईक. लक्षात ठेवा, हे मी रेग्युलर लेक्चरमध्ये घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नाईक वर्तमानपत्रालाही आर्थिक मदत केली होती. हा कंबाईनला विचारलाय, सरळ सेवेला, राज्य सेवेला प्रश्न आलाय. याच्यानंतर लक्षात ठेवा, शामराव भोसले यांचं राष्ट्रवीर. कोणतं? शामराव भोसले यांचं राष्ट्रवीर.
राष्ट्रवीर या वर्तमानपत्राला ही मदत केली होती. याच्यानंतर पुढचं वर्तमानपत्र ज्याच्यावर प्रश्न येतो दिनमित्र, लक्षात ठेवा. मुकुंदराव पाटील, आपण रेग्युलर लेक्चर मध्ये घेतलं दिनमित्र. ओके, कुणाचं आहे? मुकुंदराव पाटलांचं. या वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली होती. याच्यानंतर सिंध मराठा, कोणता आहे? सिंध मराठा. हे तुम्हाला थोडं नवीन वाटेल. सिंध मराठा या पण वर्तमानपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. रामचंद्र सावंत यांचा आहे. यानंतर ब्राह्मणोत्तर, लक्षात ठेवा, व्यंकटराव गाडे किंवा गोडे यांचा आहे, लक्षात ठेवा, व्यंकटराव गोडे. ओके, ब्राह्मणोत्तर हे वर्तमानपत्र होतं. यानंतर पुढचं आहे हंटर, IMP करा, खंडेराव बागल यांचं. आणि पुढचं आहे नवयुग, कोणतं आहे? नवयुग. ओके, बाबासाहेब बोले यांचं. म्हणजे कोणते कोणते हे वर्तमानपत्र एवढे आता बोर्डवर लिहिलेले. विजयी मराठा, तरुण मराठा, विजयी मराठा 2 आहेत, लक्षात ठेवा. ओके, एकंदरीत एवढ्या वर्तमानपत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. मग पर्यायामध्ये जर बघितलं तर उत्तर काय येतं? ए आणि बी, आणि हे बाकीचे बोर्डावर लिहिलेले एवढे. हाच PYQ चा खरा फायदा आहे. एक प्रश्न आलाय, आर्थिक मदत कोणत्या वर्तमानपत्राला केली? पर्यायामधले 2 आणि आता बोर्डावर लिहिलेले हे सगळे, एकंदरीत एवढ्या वर्तमानपत्राला आर्थिक मदत केली होती. हा प्रश्न येऊन गेलाय. बाकीचेही प्रश्न तुम्हाला येतील, याची तयारी ठेवा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे सतीच्या चाल निर्माण करण्यासाठी जॉन माल्कम. प्रश्न व्यवस्थित रीड करा. सतीची चाल, ओके, या संबंधीचा प्रश्न आलाय. निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना टिंबटिंब यांनी पाठिंबा दिला. हा बघा, पर्यायामध्ये जर बघितलं तुम्ही व्यवस्थितपणे, जगन्नाथ शंकर सेठ. ओके, यानंतर पुढचा व्यक्तिमत्व आहे भाऊदाजी लाल, बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन. बघा व्यवस्थितपणे बघा, सती प्रथा बंद करण्यासाठी, ओके, 18 जून 1823 रोजी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला होता. कधी? 1823 ला. ओके, त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीनं राजाराम मोहन राय, बेंगॉल प्रांत, आणि 1823 ला जगन्नाथ शंकर शेट यांची सही होती. हे परीक्षेला येतं. सतीची चाल किंवा प्रथा बंद व्हावी यासाठी 18 जून ही तारीख, ही मुद्दाम तुम्हाला मी सांगतोय. 1823 ला ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज गेला होता. त्या अर्जावर 2 व्यक्तीच्या सह्या होत्या, राजाराम मोहन राय, ओके, मोहन राय, आणि जगन्नाथ शंकर सेठ, जगन्नाथ शंकर सेठ. आता राजाराम मोहन राय हे कोणते? बेंगॉल प्रांत, आणि जगन्नाथ शंकर सेठ हे बॉम्बे प्रांत. म्हणून आपलं उत्तर काय? जगन्नाथ शंकर सेठ. मित्रांनो, यांच्याच प्रयत्नामुळे सतीचा कायदा पास झाला. काय झाला? सतीचा कायदा पास झाला. आता आपल्या समोर प्रश्न आहे, जॉन माल्कम कोण होता? तर लक्षात राहू द्या, सर जॉन माल्कम हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन नंतर बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते. कोण होते? बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते. 1827च्या अगोदरचा कालखंड आहे. कारण का? 1827 पर्यंत कोण होते? एल्फिस्टन होते. हे लक्षात राहू द्या. ओके, सर जॉन माल्कम लक्षात राहू द्या. याच्यानंतर सतीचा कायदा पास झाला, तो कोणत्या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलच्या काळात पास झाला? हा परीक्षेला प्रश्न येतो. तर लॉर्ड विलियम बेंटिंगच्या काळात पास झाला. कुणाच्या काळात झाला? लॉर्ड विलियम बेंटिंगच्या काळात पास झाला. सतीचा कायदा पहिल्यांदा लक्षात राहू द्या 4 डिसेंबर, हे परीक्षेला येतं, हे मुद्दाम लिहून घ्या. 4 डिसेंबर 1829 ला बंगाल प्रांतात लागू झाला. बंगाल प्रांतात, हे IMP करा या पॉइंटला, 4 डिसेंबर. यानंतर पुन्हा कोणता सतीचा कायदा बॉम्बे आणि मद्रास प्रांतात केव्हा लागू झाला? हे परीक्षेला जर आलं तर हे लिहून घ्या. 2 फेब्रुवारी 1830 ला बॉम्बे, ओके, आजचं बॉम्बे लक्षात ठेवा, बॉम्बे आणि मद्रास प्रांतात हा कायदा लागू झाला. एवढा IMP करा. याच्यानंतर 1861 ला, हे पुढचा 4था पॉइंट, ह्याच PYQ चा फायदा आहे. 1861 ला संपूर्ण भारतामध्ये लागू झाला. हे पॉइंट नोट करा, कुठं तुमच्या वाचण्यामध्ये येणार नाही. ओके, संपूर्ण भारतात लागू झाला. आणि स्वातंत्र्य भारतामध्ये 1887 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सतीची प्रथा ही गुन्हा नोंद केली, गुन्हा म्हणून नोंद केली. 1987 ला, म्हणजे स्वातंत्र्यानंतर. इथं मी लिहितो कधी? 1987 ला. काय? सतीचा प्रथा हा काय आहे? सती ही काय झालं? कायद्याचं उल्लंघन हो, म्हणजे काय? गुन्हा आहे. म्हणजे 1987 ला. म्हणजे हा पॉइंट महत्वाचा. हा पॉइंट प्रश्न आपल्याला इथं विचारलाय, पण ही ऍडिशन माहिती राहू द्या, कारण एक्झाम मध्ये हे विचारू शकतात. ह्याच्यावर प्रश्न आलाय, ह्याच्यावर प्रश्न आलाय, इथं आला नाही, इथं आला नाही, इथं येऊ शकतो तुम्हाला. संपूर्ण भारतात
केव्हा लागू झाला? सतीची प्रथा बंद व्हावी यासाठी कुणी प्रयत्न केले? दोनच व्यक्तीचं नाव महत्वाचं, जगन्नाथ शंकरशेठ बॉम्बे प्रांत आणि राजाराम मोहन राय. याचा जर इतिहास पाहिला, राजाराम मोहन राय यांची भाऊजाई स्वतः सती गेली होती का रोखण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ते थांबवू शकले नाहीत. ओके. यानंतर हा कायदा लागू करणारा बंगालचा गव्हर्नर जनरल कोण हे परीक्षेला येतं. मी मुद्दाम ट्रेस देतोय, लॉर्ड विलियम बेंटिंक. हे लक्षात राहू द्या, लॉर्ड विलियम बेंटिंक. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने शालेय उपयोगी पुस्तके लिहिले? लक्षात ठेवा, हा प्रश्न थोडा कॉन्ट्रोवर्सी असल्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे. काय केलंय? हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, नेक्स्ट क्वेश्चन, शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? चला या प्रश्नाचं उत्तर द्या बरं. शाहू महाराजांनी शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? पर्याय आहेत आपल्या समोर, सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडीकर, सदाशिवराव आठवले. कमेंट करा या प्रश्नाला. खरं तर या प्रश्नाचं उत्तर भारताच्या प्राचीन, लक्षात ठेवा, वैदिक संस्कृतीच्या इतिहासामध्ये आहे. कारण का? या प्रकरणाचं मूळ वर्णव्यवस्थेमध्ये आहे. कुठं आहे? वर्णव्यवस्था. लक्षात ठेवा, वैदिक कल्चरमध्ये. कारण का? समाजाचे जे डिवायडेशन झालं होतं आर्य आणि अनार्य, लक्षात ठेवा, याच्यामध्ये वेदाचा अध्ययनाचा अधिकार फक्त, लक्षात ठेवा, वेद हिंदूचे सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ, लक्षात ठेवा, ते मानवनिर्मित नसून औपरस्य आहेत. ओके. या वेदावरील मंत्रातील धार्मिक, बघा, काही काही ज्या गोष्टी वेदयुक्त मंत्राचा अधिकार आहे हे फक्त काही स्पेसिफिक घटकांनाच आहे. कुणाला? ब्राह्मण, क्षेत्रीय आणि वैश्यांना आहे, म्हणजे वेदयुक्त मंत्राचा अधिकार. या संबंधीचं हे प्रकरण होतं. शाहू महाराज कोल्हापूर संस्थान. व्यवस्थितपणे बघा काय होतं प्रकरण आणि आपल्याला याच्यावर प्रश्न काय आलाय ते. ओके. आपल्या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं, सदाशिवराव बेनाडीकर पाटील हे प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. ठीक आहे, हरकत नाही. व्यवस्थितपणे बघूया हे प्रकरण काय आठवतंय का? बघा कुणाला हे प्रकरण काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. प्रकरण कसं आहे? जुनं आहे. ओके. 1899 मध्ये, म्हणजे शाहू महाराजांनी जेव्हा कोल्हापूरच्या गादीचा कारभार हाती घेतला त्यानंतरचे हे प्रकरण आहे. शाहू महाराज, लक्षात ठेवा, व त्यांचे सहकारी पंचगंगा या नदीवर कशाला गेले? स्नानासाठी गेले होते. आणि त्याच्यानंतर इथं जे त्यांचं जो संस्थानाचा किंवा घराण्याचा भटजीव होता, लक्षात ठेवा, यांनी काय केलं? स्नानानंतर पुराणयुक्त मंत्र म्हटले आणि इथंच वाद सुरू झाला. कोणते मंत्र म्हटले? पुराणयुक्त मंत्र म्हटले आणि इथं वाद सुरू होतो. आणि लक्षात ठेवा, इथं वाद झाल्यानंतर शेवटी आप्पासाहेब राजा उपाध्याय, म्हणजे लक्षात ठेवा, यांना कोल्हापूर संस्थानातर्फे धार्मिक विधीसाठी काही इनाम मिळत असे. आणि शेवटी लक्षात राहू द्या, हा वाद पेटतो आणि शेवटी शाहू महाराज ही इनामी जप्त करतात. याच्यानंतर काय होतं? याच्यानंतर शाहू महाराज कोल्हापूर संस्थानामध्ये पुरोहित तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना करतात 1920च्या दरम्यान. ओके. कन्सेप्टच काय? ब्राह्मणोत्तर पुरोहित वर्ग तयार करणे. ओके. याच्यानंतर गारगोटी जवळ पारगाव आहे, लक्षात ठेवा, येथील मोनी महाराजाच्या गादीवर सत्यशोधक विचाराचे सदाशिवराव लक्ष्मणराव बेनाडीकर पाटील, हे लक्षात ठेवा, गादी कुठली? पारगावची, संस्थान कोल्हापूर, गारगोटी जवळ, यांची नियुक्ती करतात. या नियुक्तीहून गट पाडतात. लक्षात ठेवा, श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल, लक्षात ठेवा, हा एक गट, भास्करराव जाधव आणि मुकुंदराव पाटील हा एक गट. शेवटी याच्यामध्ये काय होतात? हे गट पाडतात ह्या प्रकरणामुळे. परंतु आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते मिळालं का तुम्हाला? काय होतं? सदाशिवराव बेनाडीकर पाटील. ओके. कोल्हापूर संस्थान. आपला इथे एक प्रश्न येतो, 1920 ला कोल्हापूर संस्थानामध्ये श्री, लक्षात ठेवा, शिवाजी वैदिक स्कूल, श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना. हा प्रश्न येऊ शकतो. शिवाजी वैदिक स्कूल हे परीक्षेला जर आलं तर त्याचं कारण लिहा, का स्थापन केलं, तर हे कारण आपल्या परीक्षेला आलं तर सांगता आलं पाहिजे. ब्राह्मणोत्तर पुरोहित वर्ग तयार करणे. काय उद्देश होता? ब्राह्मणोत्तर पुरोहित वर्ग तयार करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना करण्यात आली होती. कळालं तुम्हाला या प्रकरणाचं मूळ? तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला. प्रतियोगिता सहकारी पक्ष स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग होता. प्रतियोगिता सहकारी पक्ष स्थापनेत टिंबटिंब यांचा सहभाग होता. कमेंट करत चला या प्रश्नाचं उत्तर. न. ची केळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बासी मुंजे, लोकनायक माननीय श्री आने, लक्षात ठेवा. चला, याच्यामध्ये थोडं पर्याय आपण ऍड करूया, कारण पर्याय राहिले, लक्षात ठेवा. प्रश्नाचे पर्याय A, B,
सी आणि डी कमेंट करत चला. मी तुम्हाला जे पर्याय सांगतो. ए आणि बी, ओके, ए आणि सी, ए बी आणि सी, वरील सर्व किंवा ए बी सी डी, ए बी सी डी. ठीक आहे, उत्तर द्या प्रश्नाचे पटापट. चला, हे 4 पर्याय आहेत आपल्या समोर. प्रतियोगिता सहकारी पक्ष, लक्षात ठेवा. प्रतियोगिता सहकारी पक्ष हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळामधला एक राजकीय पक्ष होता. कारण का, स्वराज्य पार्टी, लक्षात राहू द्या, याचं मूळ कुठं आहे, स्वराज्य पार्टी, हे लक्षात राहू द्या. स्वराज्य पार्टी कधी स्थापन झाली? 1923 ला सी आर दास आणि मोतीलाल नेहरू. ओके, स्वराज्य पार्टी, याच्यामध्ये याचं मूळ आहे. कसं मूळ आहे बघा. स्वराज्य पार्टीमध्ये फूट पडते आणि 2 गट पडतात. ओके, प्रतिसादात्मक गट आणि गैर प्रतिसादात्मक गट. काय? प्रतिसादात्मक गट आणि गैर प्रतिसादात्मक गट आणि गैर प्रतिसादात्मक, रिस्पॉन्सिव्ह नॉन रिस्पॉन्सिव्ह, गैर प्रतिसादात्मक. ओके, हे 2 गट पडतात आणि इथंच वाद सुरू होतो. लक्षात ठेवा, स्वराज्य पार्टीमध्ये. आणि स्वराज्य पार्टीमधला हा वाद लक्षात ठेवा. प्रतिसादात्मक गटामध्ये लाला लजपत राय नेतृत्व करतात आणि गैर प्रतिसादात्मक मोतीलाल नेहरू. आता लाला लजपत राय, लक्षात ठेवा, एम जी जयकर, बासी मुंजे, ओके, केळकर आणि मालवीय, लक्षात राहू द्या, हे प्रतिसादात्मक गटात नेतृत्व करतात. ओके, आता आपल्याला याच्यात कोणते कोणते आलं? नाची केळकर आलं, मदन मोहन मालवीय आले, बासी मुंजे, लोकनायक आले आणि लाला लजपत राय. ओके, लाला लजपत राय कोण? हे जहालमतवादी विचाराचे हे नेते होते. नंतर लक्षात ठेवा, लाला लजपत राय. ओके, हे व्यक्ती काय करतात? प्रतिसाद गटात नेतृत्व करतात. म्हणून आपलं उत्तर काय येईल? ए बी सी डी. ओके, तुम्हाला हा फरक कळाला असेल. आणि याचं नेतृत्व कोण करते? प्रश्न आला तुम्हाला नॉन रिस्पॉन्सिव्ह गटामध्ये, तर मोतीलाल नेहरू. ओके, कोण नेतृत्व करतं? मोतीलाल नेहरू. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. उन्मूलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला? प्रश्न रिपीट होतोय, लक्षात ठेवा, कंबाईनलाच प्रश्न आलाय. व्यवस्थितपणे प्रश्न रीड करा आणि उत्तर द्या प्रश्नाचं. उन्मूलन नावाचा आदिवासी विद्रोह, लक्षात ठेवा. याच्यामध्ये थोडं मी करेक्शन करतो. उलगुलन, ओके, उलगुलन नावाचा किंवा उन्मूलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला? संथाळ लोक, शंभूदान नागा, जादूगार, बिरसा मुंडा, वरीलपैकी कोणी नाही. तर याचं उत्तर आहे बिरसा मुंडा. कारण लक्षात ठेवा, बिरसा मुंडा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, त्यांना दुसरं एक नाव होतं बिरसा मुंडांना. कधी आलंच परीक्षेला तर लिहून घ्या, धरती आबा. काय म्हणायचे? धरती आबा. हे तुमच्या वाचनात आले का बघा. बिरसा मुंडा यांना धरती आबा पण म्हणतात. 1875 ते 1900, लक्षात ठेवा, हा त्यांचा कार्यकाल आहे. 1875 ते 1900. ओके, बिरसा मुंडा 15 नोव्हेंबर 1875 ते 9 जून 1900. ओके, 10 ऑक्टोबर 1894 ही घटना महत्वाची आहे. इंग्रजांनी, ओके, इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी उठाव केला होता. 10 ऑक्टोबर 1894 ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. मोहीमचं नाव काय होतं? नो टॅक्स मुवमेंट. ओके, नो टॅक्स मुवमेंट सुरू केली होती. 1895 ला त्यांना पकडलं गेलं आणि जेलमध्ये म्हणजे टाकलं गेलं. त्याचं त्यांचं निधन होतं. बिरसा मुंडा, लक्षात ठेवा. काय नाव आहे? उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह. हे परीक्षेला येऊ शकतं आपल्याला. काय येऊ शकतं? उलगुलन नावाचा किंवा उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह. काय? उन्मूलन नव्हे, उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह. आता याला दुसरं एक नाव आहे. काय नाव आहे? मुंडा विद्रोह. काय म्हणतात? मुंडा. लक्षात ठेवा, त्यांनी जे उलगुलन नावाची चळवळ सुरू केली. ओके, 1899 ला आपल्या परीक्षेला येईल किंवा 1900. छोटा नागपूरचं क्षेत्र. कोणतं? छोटा नागपूर क्षेत्र. याच्यामध्ये आजचं झारखंड रांचीचं क्षेत्र आहे. बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला होता. या उठाव प्रामुख्यानं परीक्षेला येतं खुंटी, तामर, सरवाडा आणि बांडगावच्या मुंडा पट्ट्यातील लोकांनी केला होता किंवा केंद्रित होता. उद्देश काय होता? इंग्रजांना डायरेक्ट भारतामधून हाकलून लावणे. ओके, आणि मुंडा राज्य स्थापना करण्यासाठी ही चळवळ, त्याला उलगुलन किंवा द ग्रेट, लक्षात ठेवा. ओके, शब्द काय? ग्रेट. ओके, किंवा त्यांना काय म्हणतात? मी आता सांगितलं, धरती आबा. ठीक आहे,
कळालं तुम्हाला, बिरसा मुंडा. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात टिंबटिंब हा इंग्रज अधिकारी उपस्थित होता. प्रश्न व्यवस्थित पण रीड करा. 1885 चा बेसिक प्रश्न विचारलाय, फक्त तुम्हाला प्रश्न फिरून विचारलाय. काय, कोण हजर होता असं विचारलाय, कोणता ब्रिटिश अधिकारी हजर होता. मी तुम्हाला या प्रश्नामध्ये काय काय मिळतं, ही तारीख मिळते, हे मिळतं ठिकाण, मी थोडं फक्त ऍड करतो. हे पुण्याला होणार होतं पण प्लेगची साथ आल्यामुळे अधिवेशन हे मुंबईला भरलं. ठिकाण होतं गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई. अध्यक्ष होते पहिले WC बॅनर्जी, WC व्यामेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष होते. एकूण याच्यामध्ये अख्ख्या भारतामधून 72 लोक सहभागी झाले होते. मेजॉरिटी हे लक्षात ठेवा पश्चिम भारतातील किंवा बॉम्बे प्रांतातील लोक होते, पश्चिम भारतातील. ओके, मेजॉरिटी हे परीक्षेला येतं कधी कधी. एकूण किती सदस्य होते, 72 सदस्य. याच्यामध्ये 54 हिंदू, 2 मुस्लिम. हे मुद्दाम सांगते कारण हे बेसिक परीक्षेला विचारतं. 2 मुस्लिम कोण होते जर विचारलं, RM सयानी लक्षात ठेवा आणि AS धमसी. ओके, हे 2 व्यक्ती म्हणजे या 72 पैकी 54 हिंदू आणि 2 मुस्लिम, हे 2 कोण होते बघा. हेच PYQ चा फायदा आहे. 2 मुस्लिम व्यक्ती सहभागी झाले होते पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. एक नाव आहे RS सयानी आणि दुसरा आहे धमसी. म्हणजे सयानी आणि धमसी हे 2 व्यक्ती ओके पहिल्या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. याच्यानंतर लक्षात ठेवा मेजॉरिटी हे बॉम्बे प्रांतातील लोकांचे होते, जवळपास 38 लोक इथले बॉम्बे प्रांतामधले होते. ठीक आहे, आता आपल्या प्रश्नाकडे येऊया. कोणता ब्रिटिश अधिकारी हजर होता? ॲलन ऑक्टम ह्यूम होते. जिथे जिथे तुम्हाला ॲलन ऑक्टम ह्यूम दिसेल ते होते कारण ते संस्थापकच आहेत. हेनरी कॉटन, विलियम एडरबन. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थितपणे बघा आणि उत्तर द्या. तुमच्या वाचनामध्ये कधी येतं का? ओके, आता कर्जन जिथं नाव येईल ना, हा कर्जन त्यावेळेस नव्हताच कारण का तो भारतामध्ये 1899 ला आला होता भारताचा व्हॉइसरॉय म्हणून. एक लॉजिक बेस सांगतो, बाकीचं लक्षात ठेवा. परंतु इथं काय विचारले, कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? ॲलन ऑक्टम ह्यूम होते, AO ह्यूम होते. बरोबर आहे. आपल्या बऱ्याच ठिकाणी जवळपास 3 ते 4 ठिकाणी ॲलन ऑक्टम ह्यूम दिसते. याच्यानंतर हेनरी कॉटन, विलियम एडरबन पर्यायामध्ये आहेत. तर बरोबर आहे, हेनरी कॉटन आणि विलियम एडरबन हे दोन्ही व्यक्ती हजर होते. मित्रांनो ॲडिशन माहिती सांगतो. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या 1885 ते 1947 पर्यंतच्या अधिवेशनाचे 4 ब्रिटिश व्यक्ती 5 अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्याच्यामधला हेनरी कॉटन, विलियम एडरबन आहेत. हेनरी कॉटन हे 1904च्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि विलियम एडरबन नाव दिसतंय लक्षात ठेवा, ते 2दा अलाहाबाद आणि मुंबईच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अलाहाबादचं अधिवेशन आणि मुंबईचं अधिवेशन हे लक्षात राहू द्या, हे परीक्षेला येतं म्हणजे येतं. ओके, एकंदरीत आपल्याला लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये महत्वाचं. ओके, आता नाव काय होतं पुढं मग अल्फ्रेड वेब, हेही महत्वाचं ठेवा नाव लक्षामध्ये कारण का तेही ब्रिटिश अधिकारी होते परंतु पहिल्या अधिवेशनात नाही, इतर काँग्रेसच्या अधिवेशनात ते अध्यक्ष होते 1894च्या. मी 4 नाव घेतले होते, हेनरी कॉटन, विलियम एडरबन आणि आणखीन 2 आहेत. कोणतं? अल्फ्रेड वेब आणि सर. हे परीक्षेला येतं कधी, अल्फ्रेड वेब लक्षात राहू द्या. 1894ला ते अध्यक्ष होते आणि जॉर्ज यूल हे 1888 अधिवेशन अध्यक्ष होते. एकंदरीत आपला प्रश्न समजलाय तर आपण पुढे जाऊया कारण का बेसिक होता प्रश्नामध्ये. बेसिक प्रश्न विचारला, फक्त काय केलं त्यांनी आपल्याला ब्रिटिश व्यक्ती विचारलं होतं. ठीक आहे. यानंतर स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावर लेख टिंबटिंब वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाला होता. पर्याय आहेत केसरी, दर्पण, धूमकेतू, राष्ट्रवीर. कमेंट करा बरं मला हे वर्तमानपत्र कुणाकुणाचे आहेत ते. केसरी, धूमकेतू, राष्ट्रवीर. केसरी तुम्हाला माहित आहे. चला, कुणाचा वर्तमानपत्र आहे केसरी? 4 जानेवारी 1881 ला कुणी सुरू केलं होतं? टिळकांनी. पण संपादक कोण होते? आगरकर. कधीपर्यंत होते? 87 पर्यंत. ओके. दर्पण बाळशास्त्री जांभेकर 1832 40 पर्यंत चाललं होतं. पुढचं आहे धूमकेतू. ओके, धूमकेतू नजरुल इस्लाम. कोणी सुरू केलं होतं हे? धूमकेतू नजरुल इस्लाम किंवा काजी नजरुल इस्लाम हे 1922 आहे. ओके. आणि राष्ट्रवीर पुढचं वर्तमानपत्राचं नाव काय? राष्ट्रवीर. लक्षात ठेवा, शामराव देसाई. काय नाव होतं? शामराव देसाई यांनी सुरू केलं होतं राष्ट्रवीर. ओके. हे कधी सुरू केलं होतं राष्ट्रवीर? 1921 ला. प्रश्न आपला जर बघितला, केसरी, दर्पण, धूमकेतू, राष्ट्रवीर या वर्तमानपत्रापैकी कोणत्या वर्तमानपत्रात स्त्री शिक्षण दिशा हा लेख प्रकाशित झाला होता? चला आता उत्तर द्या. तर याचं उत्तर आहे केसरी. काय नाव आहे? केसरी या वर्तमानपत्रामध्ये हा लेख प्रकाशित झाला होता.
स्त्री शिक्षण. ओके, कोणत्या वर्तमानपत्रामध्ये? केसरीमध्ये. स्त्री शिक्षण दिशा. टिळकांचं म्हणणं काय होतं बघा, लोकमान्य टिळकांचं, त्यांचं म्हणणं असं होतं, खरं तर ते पुण्यातील हायस्कूल बद्दल त्यांनी म्हटलं होतं. जे बघा काय म्हणणं होतं त्यांचं, जेथे शिक्षण दिलं जाईल, म्हणजे मुलींच्या हायस्कूल बद्दल त्यांनी म्हणलं होते, जिथे शिक्षण दिलं जाईल त्यांचा म्हणजे तेथे समाजावर काहीतरी परिणाम होईल. म्हणजे काय म्हणणं होतं त्यांचं या लेखामध्ये, टिळकांनी फक्त पुण्यात मुलीच्या हायस्कूलबद्दल असे म्हटले होते, जेथे मुलीचं शिक्षण दिलं जाईल तिथे समाजावर विपरीत परिणाम होईल. म्हणून स्त्री शिक्षणाची दशा हा लेख केसरी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता. पण केसरीमध्ये केव्हा करण्यात आला होता? 16 मार्च 1887. ही तारीख पण महत्वाची आहे. 16 मार्च 1887. आणि त्यावेळेचं संपादकीय पद लक्षात ठेवा टिळकांकडेच होतं, कारण का आगरकरांनी ते सोडलं होतं. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाज शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी टिंबटिंब यांचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. कोणती संस्था? सत्यशोधक समाज. कमेंट मध्ये सांगा बरं सत्यशोधक समाज स्थापना. चला, हा बोला सर. 24 सप्टेंबर 1873. ठिकाण पुणे. संस्थापकाचं नाव काय? महात्मा फुले. लक्षात ठेवा. सत्यशोधक याचं मुखपत्राचं नाव काय होतं? हा बोला. दीनबंधू. काय नाव होतं? दीनबंधू वर्तमानपत्र. कधी सुरू झालं? 1877 ला. कोणी? कृष्णराव भालेकर. आठवले का लेक्चर मध्ये घेतलं होतं. भास्करराव जाधव, अण्णासाहेब लट्टे, हरिभाऊ चव्हाण, माग डोंगरे. कोल्हापूर संस्थांमध्ये 1911च्या दरम्यानचा प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाची शाखा. कमेंट करत चला. भास्करराव जाधव हे उत्तर आहे. त्याचं काय उत्तर आहे? 11 जानेवारी. तारीख 11 जानेवारी 1911 ला. ओके, भास्करराव जाधव. मित्रांनो लक्षात राहू द्या. परशुराम घोसारवाडकर यांच्या अध्यक्ष झालेल्या सभेमध्ये हा ठराव मांडण्यात आला. अध्यक्ष म्हणून भास्करराव जाधव, उपाध्यक्ष म्हणून अण्णासाहेब लट्टे, सचिव म्हणून हरिभाऊ चव्हाण. हे परीक्षेला येईल. अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष होते आणि हरिभाऊ चव्हाण हे काय होते? सचिव होते. अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव. सदस्य कोण कोण होते? गोविंदराव माधव डोंगरे, म्हणजे माधव गोविंद डोंगरे. लक्षात ठेवा. ओके, ससाने, पुन्हा यानंतर अनेक व्यक्ती याचे सदस्य होते. कोणत्या? सत्यशोधक समाजाची कोल्हापूर शाखा. 11 जानेवारी 1911 कोल्हापूर संस्थान. ओके, याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आलं होतं? प्रश्न जरा बारीक विचारलाय, व्यवस्थितपणे उत्तर द्या. प्रथम अधिवेशन, द्वितीय अधिवेशन, तृतीय अधिवेशन, चतुर्थ अधिवेशन. चला, याच्यामध्ये थोडं करेक्शन आहे. फक्त पर्याय दिले नाहीत. मी पर्याय एका मिनिटामध्ये लिहितो. ऑप्शन तुम्ही पटापट हे करा. अधिवेशन. ओके, ए अँड बी. सेकंड ए अँड सी. ए अँड सी. थर्ड ए सी अँड डी. आणि फोर्थ ए बी सी अँड डी. चला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं खाली कोणतं अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आलं? प्रथम 1885. पाचवे आपण हे आताच मागच बघितलं, दुसरं सेकंड लास्ट क्वेश्चन मध्ये. बरोबर आहे, मुंबईला आयोजित केलं होतं. WC बॅनर्जी हे अध्यक्ष होते. बघा पुढचं 1889चं यस, हे पण मुंबईला आयोजित करण्यात आलं होतं. याचे पण अध्यक्ष आपल्या परीक्षेला येईल. विलियम वेडरबर्न. कोण? एक ब्रिटिश व्यक्ती होते. विलियम वेडरबर्न हे अध्यक्ष होते. 20 1904चं हे पण बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. हेनरी कॉटन हाही ब्रिटिश व्यक्ती होता. मी आताच म्हणलो तोच क्वेश्चन आला. हेनरी कॉटन हे मुंबईला भरलं होतं. आणि 1915चं बरोबर आहे. सत्येंद्र सिंग हे पण अध्यक्ष होते. हे मुंबईला भरलं होतं. सत्येंद्र सिंग. इतिहासामध्ये सगळ्यात जास्त अधिवेशन कुठं भरले हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. याच्यानंतर 1918चं 38व लक्षात ठेवा. हसन इमाम अध्यक्ष होते. 1918. पुढचं अधिवेशन कधी मुंबईला भरलं होतं? 1918चं. हसन इमाम अध्यक्ष होते. हसन इमाम. ओके, यानंतर बघा ह्याला 5वं करूया आपल्याला सिक्वेन्स नुसार. आणि पुढे 1934चं भरलं होतं. याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मित्रांनो एकंदरीत सांगा बरं, बॉम्बेला किंवा मुंबईला किती अधिवेशन भरले होते? 1 2 3 4 5 आणि 6. परीक्षेला प्रश्न कसा येऊ द्या, उत्तर देता आलं पाहिजे. हाच PYQचा खरा फायदा आहे.
काय फायदा आहे आपल्याला? हाच PYQचा खरा फायदा आहे. एकंदरीत तुम्हाला प्रश्नाची हे कळलं असेल की कोण कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जोड्या लावा, व्यवस्थितपणे प्रश्न बघा. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख. व्यवस्थितपणे बघा प्रश्न. जन्मासंबंधी, त्यांच्या जन्म ठिकाणासंबंधी एकंदरीत आपल्याला हा प्रश्न आलाय. व्यवस्थितपणे प्रश्न बघा. महादेव गोविंद रानडे, ओके, जमते का बघा. 18 जानेवारी 1842 जन्म आहे. मी एक एक करून घेतो. 18 जानेवारी 1842 त्यांचा जन्म आहे. ओके, निफाड नाशिक एक पर्याय मिळाला आपल्याला, निफाड नाशिक. ओके, निफाड नाशिक. यस, पहिलं उत्तर मिळालं, एकाचं 4. ओके, यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांचं जर एकंदरीत बघितलं, 14 जुलै 1856. पुढचं व्यक्तिमत्व 14 जुलै 1856. जर ठिकाण बघितलं, टेंभू कराड. आता मला असं वाटतं या दोन याच्यावर उत्तर निघल. गोपाळ गणेश आगरकर, टेंभू कराड म्हणजे 3. ओके, तर बघा 3 4 कुठे दिसते का बघा, 3 4 किंवा सॉरी माफ करा 4 3 4 3. यस, याच्यावर दोनवर उत्तर निघतं. पुढचं आहे विठ्ठल रामजी शिंदे. लक्षात राहू द्या, विठ्ठल रामजी शिंदे यांचा 23 एप्रिल 1873 जन्म आहे, जमखिंडी. ओके, 23 एप्रिल 1873 जमखिंडी. कुठलं? जमखिंडी संस्थान. यस, जमखिंडी संस्थानामध्ये जन्म आहे, त्याच्यामुळे हे जमखिंडी. ओके, लक्षात राहू द्या, विठ्ठल रामजी शिंदे. यानंतर गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांचा 18 फेब्रुवारी 1823, ठिकाण आहे पुणे. 18 फेब्रुवारी 1823. ओके, गोपाळ हरी देशमुख, ठिकाण पुणे. त्याच्यामुळं उत्तर काय येईल? लक्षात राहू द्या, 3 4 2 1. ओके, कळालं मित्रांनो. हे समाजसुधारक त्यांचं जन्म ठिकाण. इथे एक तुम्हाला क्लू मिळतो. याच्यामुळं काय होतं, तुम्हाला कार्यकाल पण पाठ होतो आणि ठिकाण पण पाठ होतात. ठीक आहे, त्यामुळं आता जन्म विचारलाय, पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या याच्यामध्ये प्रश्न बदलू शकतो, मृत्यू पण विचारू शकतात. ठीक आहे, किंवा त्यांचे संबंधित कार्य. खालीपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? आपल्यासमोर 4 वाक्य आहेत. व्यवस्थितपणे बघा कोणतं वाक्य बरोबर विचारले. बरोबर वाक्य विचारले, व्यवस्थितपणे बघा वाक्य काय आहे ते बघा. अलेक्झांडर या विद्वानासंबंधीचं वाक्य आहे. पहिलं वाक्य बरोबर का, दुसरं वाक्य बरोबर, तिसरं बरोबर. बघा आता वाक्य रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धत व्यापारवादाची तत्व दिसत नाहीत. कायमधारा पद्धत कधी आलती? 1793 परमानंट सेटलमेंट बेंगॉल. 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. रॉंग, कारण का 1765 मध्ये ते 72 पर्यंत 1772 पर्यंत बेंगॉलची दिवाणी मिळाली होती, बंगालची. ओके, इलाहाबादच्या तहा संबंधीचा हा प्रश्न आहे, 1765 ते 72. ओके, लॉर्ड कॉर्नवॉलिसने 12 मार्च 1893 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत. रॉंग, कारण का इथं लावली होती कुठं? बॉम्बे नाही, बंगाल प्रांतामध्ये. कोणत्या? बंगाल प्रांतात लावली होती, बंगाल, बिहार, ओडिसा क्षेत्र. त्याच्यामुळे हे नाही उत्तर. म्हणजे हे चूक, हे चूक आणि हे चूक. ओके, कायमधारा पद्धत व्यापारात दिसत नाही, तर तो दिसतात व्यापारवादाचे. प्रिंगलचे पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली. हे बरोबर आहे. काय? प्रिंगलची. ओके, त्याच्यामुळे एकंदरीत 4 हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही म्हणता सर व्यापारवाद तत्व कायमधारा पद्धत, अहो त्या उद्देशच होता कायमधाराचा, जास्तीत जास्त रेव्हेन्यू करणे, व्यापाराला प्रमोट करणे. त्याच्यामुळे इथं तत्व दिसतं. ठीक आहे, हे चूक, कारण का बेंगॉल प्रांतात लागू केली होती. ओके, कॉर्नवॉलिसचा कालखंड आहे. मद्रास प्रांत दिवाणी मिळाली नाही, बेंगॉलमध्ये दिवाणी मिळाली होती. यस, त्याच्यामुळे हा प्रश्न हे कशा संबंधी? इलाहाबादच्या तह संबंधी, ज्याला ड्युअल सिस्टम गव्हर्नमेंट म्हणतात, दुहेरी शासन व्यवस्था. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. टिंबटिंब शासनमधली पहिली विद्यार्थिनी होत्या. टिंबटिंब ह्या पहिल्या शारदा सदनमधली विद्यार्थिनी होत्या, पंडिता रमाबाई. मित्रांनो, शारदा सदनची स्थापना जरा सांगतो, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. शारदा सदनची स्थापना 11 मार्च. सर मॅडम पाठ करा. 1889 सुरुवात कुठे झाली ती? मुंबईला. पुन्हा काय केलं? लक्षात ठेवा, याचं ट्रान्सफर केलं गेलं, परंतु 11 मार्च 1889 मुंबईला. त्याचे फाउंडर मेंबर आहे, त्यांचं नाव आहे पंडिता रमाबाई. त्याच्यामुळं रमाबाई लक्षात ठेवा. त्यामुळे हे पर्याय कटला. काय पर्याय कटला? हा पर्याय कटला. ठीक आहे, एकंदरीत आता खाली जे आपल्याला 3 पर्याय उरतात,
आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, ताराबाई शिंदे आणि रमाबाई रानडे. तर याचं उत्तर लक्षात ठेवा काय, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. हे जे शारदा सदन स्थापन केलं होतं 11 मार्च 1889 ला पंडिता रमाबाई यांनी, ह्याचा उद्देश काय होता तर लक्षात ठेवा, उद्देश काय होता तर समाजातील विधवा स्त्री किंवा बहिष्कृत समाजापासून, लक्षात ठेवा, विकासापासून शिक्षणापासून वंचित असणाऱ्या स्त्रीला पुन्हा शिक्षणाच्या माध्यमातून मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी ओके शारदा सदनची स्थापना करण्यात आली होती. याच्यामध्ये येणारी, लक्षात ठेवा, पहिली विद्यार्थिनी काय नाव होतं, ती विधवा नव्हती, काय नाव होतं शारदा गद्रे, त्यांच्याच नावानं शारदा सदन ठेवलं. परंतु पहिली विधवा विद्यार्थिनी, पहिली विधवा येणारी कोण नाव होतं तर गोदूबाई जोशी. काय नाव होतं त्यांचं, गोदूबाई जोशी. हे परीक्षेला येईल कधी कधी, गोदूबाई जोशी ह्या पहिल्या विधवा होत्या कुठल्या शारदा सदन मधल्या, आणि यांचा, ह्या विधवा होत्या, हे पॉइंट नोट करा, विधवा यांचा पुनर्विवाह होतो. ओके, कुणासोबत होतो, महर्षी धोंडू केशव कर्वे सोबत होतो, त्यांचंही दुसरं लग्न असतं. परंतु नंतर त्यांचं नाव आनंदीबाई ठेवलं जातं, म्हणजे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे. लक्षात ठेवा, या विधवा पुनर्विवाहाच्या लग्नपत्रिकेवर आपल्याला परीक्षेला प्रश्न येईल. आगरकरांची सही आहे, कुणाची सही आहे लक्षात ठेवा, गोपाळ गणेश आगरकरांची सही आहे. तसंच याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका, इंदू प्रकाश, केसरी, सुधारक, लक्षात ठेवा. ओके, यांनी काय केलं, काही जणांनी टीका केली, काही जणांनी सपोर्ट केला. ओके, पण पुणे वैभवनं टीका केली होती, बाकीच्यांनी सपोर्ट केला होता. मग सपोर्ट करणारे कोणते कोणते वर्तमानपत्रे होते, सुधारक, केसरी, इंदू प्रकाश, सुबोध पत्रिका आणि ज्ञान प्रकाश यांनी सपोर्ट केला आणि पुणे वैभवनं टीका केली होती. आता याच्यानंतर आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांना, लक्षात ठेवा, आणि महर्षी धोंडू केशव कर्वे यांना 3 अपत्य होते महत्वाचं, शंकर, भास्कर आणि दिनकर कर्वे. ओके, यांचं एक पुस्तक आहे फेमस आनंदीबाई कर्वे यांचं, माझे पुराण. लक्षात ठेवा, हे परीक्षेला येतं. काय, माझे पुराण हे आनंदीबाई कर्वे यांचं आत्मचरित्र आहे. मला असं वाटतं याच्यावर प्रश्न तुम्हाला येणं परत अपेक्षित आहे, प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, आपल्याला लक्षात राहू द्या, शारदा सदन ओके पुनर्स्थापन केलं तर पंडित रमाबाईंची तारीख आणि ते ठिकाण महत्वाचं आहे. कुणासाठी होतं, विद्वांना शिक्षणाच्या माध्यमातून पुन्हा मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट संबंधीचा प्रश्न आहे. प्रश्न व्यवस्थितपणे रीड करा. भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना टिंबटिंब कोणी मदत केली. आता ह्या 1919चा कायदा, ज्याला मोर्ले मिंटो नाही, मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात. काय, मॉन्टेगो चेम्सफोर्ड. दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, ओके, चित्तरंजन दास आणि भूपेंद्रनाथ बसू आपल्या समोर पर्याय आहेत, लक्षात ठेवा. तर लक्षात राहू द्या मित्रांनो, भारत किंवा भारत राज्य किंवा इंडियन काउन्सिल चे सेक्रेटरी म्हणून काही काळ, लक्षात ठेवा, भारत सचिव परिषदेचे काही काळ सदस्य होते. कोण होते तर भूपेंद्रनाथ बसू. भूपेंद्रनाथ बसू काय होते, सदस्य होते. कोणते, भारत सचिव परिषद. ओके, याचे सदस्य होते कोण, भूपेंद्रनाथ बसू. आणि एक मिनिट, भूपेंद्रनाथ बसू काय होते, सदस्य होते भारत सचिव परिषद, भारत सचिव परिषदेचे सदस्य होते. आणि यांनी काय केलं होतं, हा कायदा कुणाला करण्यासाठी, लॉर्ड चेम्सफोर्ड. चेम्सफोर्ड कोण होता, भारताचा व्हाईसराय होता. लक्षात ठेवा, हे परीक्षेला प्रश्न येईल, व्हाईसराय होता. आणि त्यावेळेचा भारत सचिव कोण होता, मॉन्टेगो. ओके, आता आपल्याला परीक्षेला प्रश्न असा आलाय की 1917 ते 23 कालखंडामध्ये भूपेंद्रनाथ बसू या सचिव परिषदेचे सदस्य होते 1917 ते 23च्या दरम्यान. आणि यांनी मदत केली होती भारत परिषद कायदा करण्यासाठी. कुणाला केली होती, चेम्सफोर्डला. चेम्सफोर्ड कोण होते, भारताचे व्हाईसराय. आता पुढे महत्वाचं, याच्यानंतर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अनेक इतर ठिकाणी पण आहे. ओके, त्यांच्या कार्यकालामध्ये बऱ्याच गोष्टी महत्वाच्या पण घडल्या होत्या. कुणाच्या, भूपेंद्रनाथ बसू यांच्या. यानंतर आजच्या लेक्चरचा बघा पुढचा प्रश्न, बालविवाह, लक्षात ठेवा, व लादलेलं वैध या विषयावर टिंबटिंबाने लेख लिहिला. प्रश्न व्यवस्थितपणे रीड करा. बैरामजी मलबारी, बाळशास्त्री जांभेकर, पंडिता रमाबाई व रमाबाई रानडे. चला उत्तर द्या, कमेंट करा. चला ओके, बालविवाह व लादलेलं वैधव्य म्हणजे विधवा पण. बैरामजी मलबारी, लक्षात ठेवा मित्रांनो, बैरामजी मलबारी हे नाव आले, याच्यावर तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहू द्या. बैरामजी मलबारी, दयाराम गिडनुल आणि रमाबाई रानडे यांनी
मुंबईमध्ये काय सेवा सदनची स्थापना केली होती 1908ला. या अगोदर बैरामजी मलबार यांनी बालविवाह आणि विधवा संबंधी पर्टिक्युलर बालविवाह संबंधी 1891चा जो कायदा पास झाला त्याचं नाव आहे एज ऑफ कन्सेंट ऍक्ट. काय म्हणतात त्याला? एज ऑफ कन्सेंट ऍक्ट, सहमती वयाचा कायदा. या कायदा पास व्हावा म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले होते. आणि खरं तर लक्षात ठेवा, बालविवाह व लादलेल्या वैध या विषयावर त्यांनी लेख लिहिला होता. त्यांचं काही पुस्तकं महत्त्वाचे आहेत, ते पुस्तकाचं नाव सांगतो. इंडिया फर्स्ट ऑन इंग्लिश लाईफ, ओके, आणि रॅम्बल्स ऑफ पिलग्रिम रिफॉर्म, हे दोन त्यांचे पुस्तक आहेत. त्यांचे जे लेख आहेत त्यांचा थोडा पार्श्वभूमी आहे. 1875 मध्ये निनी विनोद हा काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला होता. यानंतर सेवा सदनची स्थापना 11 जुलै 1908 सहकार्य केलं होतं दयाराम गिरणू आणि पंडिता रमाबाई, ओके. त्यानंतर त्यांचं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख लिहिले होते, बॉम्बे गॅजेटमध्ये लेख लिहिले होते, इंडियन स्पेक्टेटर, लक्षात ठेवा हे परीक्षेला येईल कधी, बैरामजी मलबारी, इंडियन स्पेक्टेटर लक्षात राहू द्या. व्हॉइस ऑफ इंडिया हा लेख लिहिला होता. ईस्ट आणि वेस्ट याचे काही संपादक होते, ओके, बैरामजी मलबारी. याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं हे PYQ आणि आपल्याला विचारलेला प्रश्न, कधी कधी काय होतं पर्यायावर पण विचार करायला हवा आपण, का हे पर्यायावर प्रश्न येऊ शकतात. बाळशास्त्री जांभेकर यांच्यावर प्रश्न, लोकहितवादी हा शब्द, लोकहितवादी मासिक. पंडिता रमाबाई, ओके, सेवा सदन नाही शारदा सदन. रमाबाई रानडे सेवा सदन, ओके, हुजूर पागा शाळा. आपला हा प्रश्न सगळे आलेले आहेत, फक्त पर्यायावर पण कधी कधी विचार करत जा वेळ मिळाल्यानंतर. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा हा 2019चा पेपर होता. जे काही महत्त्वाचं पेपरमध्ये होते क्वेश्चन तेवढं आपण या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेले 2020चं जे काही PYQ आहेत इतिहास या विषयाचे सेक्शन वाईज जर बघितलं तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊया. ठीक आहे, आपण नवीन असाल तर प्रोफेशनशी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण का पुढचे PYQ सिरीज आपल्याला मिळेल. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच.